रमेश भाऊ गोडबोले मित्रमंडळाच्या वतीने बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम उत्साहात संपन्न। जय भीम जनहित न्यूज लाईव्हमध्ये आपलं सहर्ष स्वागत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांची 2527व्या जयंतीनिमित्त नगरसेवक प्रतिनिधी रमेश भाऊ गोडबोले यांच्या मित्रमंडळाकडून देगावचाळ येथील प्रज्ञाकुर्णा बुद्ध विहार परिसरामध्ये महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक वैभव खुने यांच्या बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमाचे अध्यक्ष सूर्यदादा गायकवाड होते, तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार हे उपस्थित होते। पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व युवक या सर्वांचं या कार्यक्रमासाठी सहकार्य लाभलेलं आहे, त्यांचं योगदान लाभलेलं आहे। पण भीममूर्ती आहे दोन्ही जे जयंती आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती तसेच तथागत गौतम बुद्ध जयंती, हा दोन्हीच्या औचित्य साधून आज आमचे गंगाचाल हसरमध्ये आयोजन होता। त्यासाठी मी आलो आणि माझ्या आण्याचा उद्देश होता कोणी पॉलिटिकल पार्टी किंवा राजकारणशी संबंधित नाही, आयोजक होऊ शकतो त्यांचे असोसिएटेड। माझी एम होता की सर्व सामान्य लोकसोबत पोलीस प्रशासनसुद्धा एक समन्वय ठेवून राहिला पाहिजे। तसेच एक समाजमध्ये जे बाबासाहेबांची शिकवण आहे, जे लर्निंग आहे, ते कसा जास्त गेला पाहिजे, हासाठी एक प्रयत्न होता। मी बोलावल्याबद्दल आयोजकचा धन्यवाद करतो। पण मी हा सांगू इच्छितो की हा कॉलनीमध्ये काही छोटा मोठा आयोजन झाला, मी नक्कीच आणण्याचा प्रयत्न करणार, कोणी पॉलिटिकल पार्टी असो किंवा कोणी राजकारण असो। पण हा कॉलनीवर आमचे जास्त लक्ष असतो, जास्त आमचे प्रयत्न असतो की एक सकारात्मक काहीतरी समन्वय साधून सकारात्मक दिशेमध्ये आमचे तरुण मंडळी गेला पाहिजे। गुन्हेगारीवर ना जाता, अननेसेसरली उपद्रवावर ना जाता प्रशासनसोबत समन्वय साधून काहीतरी सकारात्मक काम केला पाहिजे। बाबासाहेबांची जे शिकवण आहे, त्यांची जे बॉडी ऑफ वर्क आहे, त्यांच्यावर जास्त लक्ष ठेवून कसा आम्हाला एक सकारात्मक दिशामध्ये जायचे आहे, देश निर्माण, समाज निर्माण, स्वतःचे कुटुंबासाठी काय जास्त केला पाहिजे। फक्त भाईगिरी, दादागिरी हा सर्वमध्ये ना जाता, ते क्राईमच्या डायरेक्शनमध्ये ना जाता चांगला काममध्ये जाऊ, हासाठी पण एक कम्युनिटी एंगेजमेंट किंवा पब्लिक पोलिसिंगसाठी आमचे प्रयत्न। बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या 2570व्या जयंतीनिमित्त संयुक्त असा सांस्कृतिक कार्यक्रमाचं या ठिकाणी प्रभाग क्रमांक 18 देगावचाळ प्रज्ञाकुर्णा विहार या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे। त्यामध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक वैभव खुने यांचा बहारदार असा संगीतमय कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। आंबेडकरांनी जो आपल्याला संदेश दिलेला आहे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, कारण येणाऱ्या काळामध्ये जो समाजावर खूप मोठे संकट येणार आहेत, कारण आपले मनुवादी लोकांच्या हातामध्ये सरकार गेल्यामुळं, सत्ता गेल्यामुळं, यामुळं आपल्यावर मागासवर्गीय विशेषतः एसटी समाजावर अन्याय होत आहेत आणि त्यामुळं समाजाने एकजूट एक संघ राहून येणाऱ्या काळामध्ये अत्यंत जागरूकपणे, कारण राज्यघटनेवर घाला घालण्याचा या ठिकाणी या जातीवादी सरकारने प्रयत्न करत आहे। त्यामुळे समाज प्रबोधनाच्या माध्यमातून आम्ही तो या ठिकाणी प्रयत्न करत आहोत। या भागातले लोकप्रिय नगरसेवक रमेश भाऊ गोडबोले यांच्या सहकार्यातून प्रभाग क्रमांक 18 देगावचाळ या जुन्या वस्तीमध्ये उत्साहामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि तथागत भगवान बुद्ध यांची जयंती खूप मोठ्या उत्साहामध्ये साजरी होत आहेत। आता थोड्या वेळापूर्वी नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार सर आणि आंबेडकर चळवळीतले ज्येष्ठ नेते सूर्यदादा गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये आणि सुखदेवदादा चिखलीकर या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आनंदाने उत्साहामध्ये भीमगीतांचा कार्यक्रम उत्साहात साजरा झालेला आहे। आणि रमेश भाऊ गोडबोले यांनी नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मिरवणूकसुद्धा काढली आणि हे सर्वच एकंदरीत 14 एप्रिल आणि तथागत भगवान बुद्ध या दोन्ही संयुक्त जयंत्या एकत्रित रमेश भाऊ गोडबोले यांनी साजरी केलेल्या आहे। मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो।